जय शिवराय शेतकरी मित्रांनो, 40 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिवेशनात सांगितले 12 मोठे निर्णय. कर्जमाफी ही 2026. आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अति महत्त्वाचा आहे, कारण पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीत मोठे निर्णय जाहीर केले आहेत. 40 लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी मिळणार का? 56 लाख शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार? 36,585 कोटी कुठे खर्च होणार? 2 लाखांची कर्जमाफी कोणाला मिळणार? OTS म्हणजे काय? 50,000 प्रोत्साहन कोणाला मिळणार? आणि सरकारने कोणत्या अटींमध्ये बदल करण्याची तयारी दाखवली आहे? या सगळ्या प्रश्नांची अधिकृत उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशाच सरकारी GR, कर्जमाफी, पीक विमा, नमो शेतकरी आणि बाजारभावाच्या अधिकृत माहितीसाठी कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. आता पाहूया मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलेले 12 सर्वात मोठे निर्णय. निर्णय क्रमांक 1. सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना मंजुरी केली आहे आणि यासाठी तब्बल 36,585 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या निधीमुळे ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कर्जमाफी योजनेपैकी एक ठरणार आहे. निर्णय क्रमांक 2. या योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, म्हणजेच लाखो शेतकरी या योजनेच्या कक्षेत येणार. निर्णय क्रमांक 3. सर्वात मोठी खुशखबर. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की सुमारे 40 लाख शेतकऱ्यांना कोणतीही अतिरिक्त अट न लावता कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. हा अधिवेशनातील सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला आहे. निर्णय क्रमांक 4. पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत थकीत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची कर्जमाफी करण्यात येणार आहे. यामुळे हजारो कोटींचा आर्थिक भार कमी होणार आहे. निर्णय क्रमांक 5. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या पात्र अल्पमुदतीच्या पीक कर्जाचा या योजनेत विचार करण्यात येणार आहे. ही योजना फक्त कर्जमाफीपुरती मर्यादित नाही, तर सरकारने 3 मोठे भाग तयार केले आहेत. कर्जमाफी, वन टाइम सेटलमेंट म्हणजेच OTS, नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50,000चे प्रोत्साहन अनुदान. निर्णय क्रमांक 7. अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होता, राष्ट्रीयकृत बँकेची कर्ज माफ होईल का? सरकारने स्पष्ट केलं आहे की फक्त सरकारी बँका नाहीत, तर पात्र राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँका आणि इतर पात्र बँकातील पीक कर्जाचाही विचार केला जाणार आहे. निर्णय क्रमांक 8. कर्जमाफीतील काही अटींवर शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. ही समिती अटींचा फेर आढावा घेऊन आवश्यक बदल सुचवणार आहे. निर्णय क्रमांक 9. सरकारने स्पष्ट केले आहे की एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा स्तरावर तक्रार निवारण यंत्रणा सुद्धा उभारली जाणार आहे. नियम क्रमांक 10. लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार पडताळणी, डिजिटल पडताळणी, बँक माहिती व लाभार्थी यादी या सर्व प्रक्रिया ऑनलाईन केल्या जाणार आहेत. निर्णय क्रमांक 11. निधी योग्य पद्धतीने वितरित करण्यासाठी पूल अकाउंट आणि इतर आर्थिक यंत्रणा तयार करण्यात येत आहे, म्हणजे थेट पैसे नियोजनाबद्ध पद्धतीने वितरित केले जातील. निर्णय क्रमांक 12. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की योजनेचे पुढील GR, लाभार्थी यादी, अंमलबजावणीचे आदेश आणि इतर महत्त्वाचे अपडेट टप्प्याटप्प्याने जाहीर केले जातील. आता सर्वात महत्त्वाचे, शेतकऱ्यांनी आता काय करावं? आधार कार्ड बँकेची लिंक आहे का ते तपासा. बँकेत कर्जाची माहिती योग्य आहे का ते खात्री करा. मोबाईल अपडेट ठेवा. कागदपत्रे जपून ठेवा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि शेवटचा संदेश शेतकरी मित्रांनो, आजच्या अधिवेशनात सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय जाहीर केले आहेत. 40 लाख शेतकऱ्यांना विनाअट लाभ, 56 लाख शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचण्याचे उद्दिष्ट, 36,585 कोटीची तरतूद, 2 लाखापर्यंत कर्जमाफी, OTS आणि नियमित कर्जफेड करण्यासाठी 50,000पर्यंत प्रोत्साहन मिळणार आहे. मात्र प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी अधिकृत GR आणि शासनाच्या सूचनांनुसार होणार आहे. त्यामुळे कोणतीही माहिती मिळाल्यास तिची अधिकृत पडताळणी नक्की. तुमच्या मते सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खरोखर ऐतिहासिक आहे का? कमेंटमध्ये तुमचा जिल्हा, बँकेचे नाव आणि तुमचा प्रश्न नक्की लिहा. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, कारण योग्य माहिती हीच शेतकऱ्यांची सर्वात मोठी ताकद असते. आणि अशा GRचे सविस्तर विश्लेषण, कर्जमाफी, पीक विमा, नमो शेतकरी आणि बाजारभावाचे अधिकृत अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.